माझ्या दुकानात एक गरीब महिला आली आणि म्हणाली की तिचा नवरा मेल्यानंतर तिने एका मुलीला जन्म दिला आणि तिच्या सासरच्यांनी तिला घराबाहेर काढले. आता तिच्याकडे राहण्यासाठी घरही नव्हते आणि तिची मुलगी रात्रीच्या थंडीत थरथर कापत होती. मला तिची दया आली म्हणून मी तिला चांगले कपडे फुकटमध्ये दिले आणि म्हणालो की आत्तापासून ही माझी मुलगी आहे. ती बाई मला आशीर्वाद देऊन निघून गेली, पण बाळाचे खेळणे माझ्या दुकानातच राहिले. म्हणून मी बाहेर पळत गेलो आणि आश्चर्यचकित झालो, कारण ती महिला लँड क्रुझर गाडीमध्ये बसून जात होती. हे पाहून मला धक्काच बसला. काही वेळातच मी पूर्णपणे स्तब्ध झालो. मी दुकानात होतो. मी माझ्या पत्नीला आमची मुलगी खुशी हिच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन करत होतो, पण तिचा नंबर लागत नव्हता. माझे दुकान शहरातील एका प्रसिद्ध आणि मोठ्या प्लाझामध्ये होते. तिथे नेहमीच गर्दी असायची. त्या प्लाझामध्ये जवळजवळ 1000 दुकाने होती आणि तिथे सर्व काही उपलब्ध होते. त्यामुळे लोक दूरवरून येत असत. माझे दुकान मॉलच्या प्रवेशद्वाराजवळ सर्वात खालच्या मजल्यावर होते. प्लाझाचा मालक माझ्या जवळचा मित्र आणि चुलत भाऊ, त्याचे नाव ललित होते. तो क्वचितच येत असे आणि त्याच्या अनुपस्थितीत मी बहुतेक काम हाताळत असे. माझ्या दुकानात संपूर्ण प्लाझाचे कॅमेरे देखील नियंत्रित होते, ज्यामुळे मी प्रत्येक येण्या जाणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवू शकत होतो. माझे दुकान मुलांच्या उन्हाळ्याच्या आणि हिवाळ्यातील कपड्याचे आणि इतर गरजांच्या वस्तूंनी भरलेले होते. मला खुशीची खूप काळजी वाटत होती, कारण मी जेव्हा सकाळी दुकानात आलो तेव्हा तिला खूप ताप आला होता आणि आता ती कशी असेल हे मला माहीत नव्हते. तेवढ्यात एका महिलेच्या आवाजाने माझे लक्ष तिच्याकडे वेधले. तिने बुरखा घातला होता आणि चेहऱ्यावर स्कार्फ गुंडाळला होता. तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि ती माझ्याकडे पाहत होती. ती एक सुंदर स्त्री होती. ती सुशिक्षित वाटत होती. मी माझी नजर वळवत विचारले, मॅडम, तुम्हाला काय हवे आहे? तिने सांगितले की तिच्या सासरच्यांनी तिला घराबाहेर काढले आहे, कारण तिने काही दिवसांपूर्वीच मुलगी जन्माला घातली होती. तिला मुलगी झाली असल्याने तिला घराबाहेर हाकलून लावण्यात आली. तिच्या मुलीकडे कपडे किंवा आवश्यक वस्तू नव्हत्या आणि तिच्याकडे पैसेही नव्हते. ती मदत मागत रडत होती. तिचे रडणे पाहून मला खूप वाईट वाटले. तसे मला भिकारी लोक आवडत नव्हते आणि मी नेहमी त्यांना फटकारायचो की ते कठोर परिश्रम का करत नाहीत. पण त्यावेळी मला माहीत नाही की मी माझी तत्वे का विसरलो. ती बाई सामान्य भिकाऱ्यासारखी दिसत नव्हती आणि तिच्यासाठी भीक मागणे खूप कठीण असेल असे वाटून मी तिला काही छान कपडे दिले. मी तिला विचारले की तिला आणखी काही हवे आहे का. मला वाटले की ती पैसे मागेल, पण तिने फक्त सांगितले की तिला तिच्या बाळासाठी दूध आणि काही आवश्यक वस्तू हव्या आहेत. तिने मला सांगितले की ती माझ्या मित्र ईशनच्या दुकानातून वस्तू घेऊ शकते. मला पुन्हा तिच्याबद्दल वाईट वाटले आणि मी ईशानला तिच्यासाठी सर्व काही आणण्यास आणि पैसे स्वतः देण्यास सांगण्याचे ठरवले. मी ईशानला फोन करून सर्व काही सांगितले आणि ती बाई वरच्या मजल्यावर गेली. थोड्या वेळाने ती परत आली. तेवढ्यात माझ्या पत्नीने फोन करून सांगितले की माझी मुलगी खुशी खूप आजारी आहे आणि मला ताबडतोब घरी यायला सांगितले. हे ऐकून मी घाबरलो. त्या महिलेने माझे आभार मानले आणि निघून गेली. मग मी काउंटरकडे पाहिले की ती तिच्या बाळाची खेळणी तिथे विसरली होती. मी घाईघाईने बाहेर पडलो आणि माझ्या कर्मचाऱ्याला दुकानाची काळजी घेण्यास सांगितले. मी बाहेर पाहिले आणि तीच बाई दिसली. ती एका मोठ्या गाडीत बसत होती. मला आश्चर्य वाटले. जर ती इतकी श्रीमंत होती आणि तिच्याकडे इतकी मोठी गाडी होती, तर तिला माझी मदत मागण्याची गरज का पडली? मी माझ्या गाडीत घरी परतलो. मी माझ्या पत्नी आणि मुलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना वाटेत माझ्या कर्मचाऱ्याचा फोन आला. तो रडत म्हणाला, साहेब, इथे आग लागली आहे. खूप नुकसान झाले आहे. सर्वत्र आगीच्या ज्वाळा पसरत आहेत. लोक जळत आहेत. लाखोंचे नुकसान झाले आहे आणि मौल्यवान वस्तू जळाल्या आहेत. तो ओरडला. त्याचे ऐकून मी थक्क झालो, कारण काही क्षणांपूर्वीच सर्व काही ठीक होते. जेव्हा मी मॉलमधून बाहेर पडलो तेव्हा सर्व काही त्याच्या जागी होते आणि काहीही बिघडलेले दिसत नव्हते. दुसरे काहीही चुकीचे वाटत नव्हते.
मग हे सगळं अचानक कसं घडलं? काही मिनिटांतच आगीने सगळं जळून खाक झालं. माझी पत्नी आणि मुलीला रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर मी प्लाझामध्ये परतलो, जिथे दृश्य हृदयद्रावक होतं. सर्वत्र आग होती, मुले रडत होती, ओरडत होती, महिला ओरडत होत्या, दुकानदार मदतीसाठी याचना करत होते आणि सर्वत्र विनाशाची भावना होती. सर्वजण रडत होते, पण कोणीही कोणालाही मदत करू शकले नाही. अग्निशमन दलाचे जवान इथे पोहोचले आणि त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण आग इतकी भीषण होती की ती सर्व काही जळून खाक करत होती. इतक्या लोकांसाठी ही आग इतकी भयानक का बनली हे समजणे कठीण होते. तो कोणाचा तरी सूड होता. आपल्या पापांची शिक्षा होती की सर्वस्व नष्ट करणाऱ्या मत्सरी आगीमुळे. मी त्यावेळी तिथे नव्हतो हे माझे भाग्य होते. त्यामुळे मी मृत्यूपासून वाचलो. ललित मोठ्याने रडत होता कारण त्याचे करोडो रुपये बुडाले होते. मला चांगले आठवते की त्याने हा प्लाझा बांधण्यासाठी दिवस रात्र काम केले होते आणि खूप कर्जही काढले होते. जेव्हा प्लाझा पूर्ण झाला तेव्हा खरं तर त्याने अल्पावधीतच त्याचे सर्व कर्ज फेडले होते आणि तो मालक झाल्याचा खूप आनंदी होता. पण आता त्याचा आनंद धुळीस मिळाला होता. सर्व काही जळून खाक झाले होते आणि हजारो लोकांचे प्राण गेले होते. प्लाझाबाहेर लोकांची मोठी गर्दी होती. ते सर्वजण आपल्या प्रियजनांसाठी रडत होते. बरेच जण लग्नाच्या खरेदीसाठी आले होते, काही त्यांच्या मुलांच्या वर्धापन दिनानिमित्त आले होते आणि काही हंगामी कपडे खरेदी करण्यासाठी आले होते. त्यांना कल्पनाही नव्हती की हा त्यांचा शेवटचा दिवस असेल आणि ते कधीही जिवंत परत येणार नाही. मी ललितला मिठी मारली आणि त्याला सांत्वन दिले की देवाची इच्छा असेल तर त्याचे नुकसान भरून निघेल, पण गेलेले मौल्यवान जीव कधीही परत मिळणार नाहीत. उपस्थित असलेले बहुतेक लोक ललितला दोष देत होते. ते म्हणत होते की प्लाझा बांधण्याव्यतिरिक्त त्याने कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी योग्य सुरक्षा व्यवस्था देखील करायला हवी होती. मी देखील सहमत आहे की परिस्थिती हाताळता आली असती. मला असेही वाटले होते की ललितने एक मोठी चूक केली आहे. जर त्याने त्याच्या कमाईचा एक छोटासा भाग सुरक्षिततेवर खर्च केला असता तर कदाचित एवढी मोठी दुर्घटना घडली नसती आणि लाखो लोकांचे जीव वाचले असते. मी वाचलो, पण ईशानचा विचार माझ्या मनात येत राहिला. त्याची लहान मुले आणि त्याच्या पत्नीचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर तळत होता. त्यांचा नुकताच प्रेमविवाह झाला होता आणि देवाने त्यांना जुळ्या मुलांचा आशीर्वाद दिला होता. मी ढिगाऱ्यात ईशानचा शोध घेतला आणि शेवटी तो बचाव पथकाला सापडला. तो जळालेला होता. तो गंभीर अवस्थेत होता आणि मृत्यूच्या जवळ होता. ललित आणि मी त्याला पाहिले आणि त्याला तातडीने रुग्णालयात नेले. वाटेतच तो शुद्धीवर आला. तुटलेल्या शब्दात तो त्याची कहाणी सांगू लागला. तो म्हणाला, तू भाग्यवान आहेस की तू बचावलास, नाहीतर त्या बाईने आम्हा सर्वांना उद्ध्वस्त केले असते. सर्व संपले. असं म्हणत तो पुन्हा बेशुद्ध पडला. ललित आणि मी आश्चर्याने एकमेकांकडे पाहिले. तो कोणत्या महिलेबद्दल बोलत होता याचा विचार करत होतो. आम्ही त्याला पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी सांगितले की तो आधीच मेला आहे. रडत रडत आम्ही त्याचा मृतदेह घरी आणला, जिथे त्याचे नातेवाईक, पत्नी आणि मुले असहाय्य झाले होते. ते दृश्य पाहणे कठीण होते. मग आम्ही घटनास्थळी पोहोचलो, जिथे ढिगारा जळालेल्या मृतदेहांनी आणि हाडांनी भरलेला होता. आदल्या दिवशी जिवंत असलेले लोक राखेत जळून खाक झाले होते आणि त्यांची ओळख पटवणे अशक्य वाटत होते. हे सर्व पाहून मी खूप निराश झालो. ललितची अशीच अवस्था झाली होती. तो धक्का बसून जमिनीवर बसला होता. थोड्या वेळाने मी रुग्णालयात परतलो. यावेळेस ललित सोबत. दरम्यान माझी पत्नी वारंवार फोन करून सांगू लागली की खुशी खूप आजारी आहे आणि मी खूप घाबरली आहे, कारण तिने टीव्हीवर सर्व बातम्या पाहिल्या होत्या. तो काळजीत होता. मी तिला सांत्वन दिले आणि ललित सोबत राहिलो. 12 तासांनंतर ललित शुद्धीवर आला आणि रडू लागला. त्याला सांत्वन दिल्यानंतर मी घरी परतलो आणि खुशीला घरी आणले. देवाचे आभार. माझ्या मुलीची प्रकृती आता पूर्वीपेक्षा चांगली होती. घरी परतल्यावरही आमच्या आयुष्यात त्याच उदासीनतेत चालू होते. माझेही खूप मोठे नुकसान झाले होते. माझे दुकान जळून खाक झाले होते, पण बँकेत पुन्हा काम सुरू करण्यासाठी पुरेसे पैसे होते.
एके रात्री मी माझ्या पत्नीसोबत टीव्हीवर बातम्या पाहत होतो, तेव्हा तिने विचारलं की हे सगळं एखाद्या कटाचा भाग असू शकतो का. मी घाबरलो आणि विचारलं. तेव्हा ती म्हणाली की कदाचित ज्याला प्लाझा मालक किंवा ललित भाईवर सूड घ्यायचा होता त्याने लाखोंचे नुकसान केले. मी तिच्या शब्दावर हसलो आणि म्हणालो, एखादी व्यक्ती सूड घेण्यासाठी हे सर्व करेल हे अशक्य आहे. जर कोणाला ललितबद्दल द्वेष असेल तर त्याने फक्त ललितलाच इजा केली असती. तिथे लाखो लोक उपस्थित होते. मग कोणी इतका शत्रू होता की त्याने त्या सर्वांना इतका वेदनादायक मृत्यू दिला. पण माझ्या पत्नीला हे सर्व सूड घेण्यासाठी केले गेले आहे या कल्पनेवर भर देण्यात आला. विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, हे ललितबाईंच्या एका शत्रूचे काम होते. मी लक्षपूर्वक ऐकले नाही. त्या चौकात फक्त एकच माणूस वाचला. त्याचे दोन्ही पाय जळाले होते आणि तो अपंग होता, पण देवाने त्याला जीवन दिले होते. ललितने त्याला खूप मदत केली, त्याच्यावर उपचार केले आणि भविष्यात त्याला मदत करण्याचे आश्वासन दिले. मी ललितला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेले. तो खूप रडत होता. पुढे काय करेल आणि त्याच्या कुटुंबाचे पोट कसे भरेल याचा विचार करत होता. ललितने त्याला आश्वासन दिले की तो त्याच्यासाठी घरून कामाची व्यवस्था करेल किंवा तो तिला मासिक रेशन देईल, जेणेकरून त्याला काळजी करण्याची गरज नाही. मग तो माणूस म्हणाला की हे सर्व काही मत्सरी शत्रूचा कट आहे. तो मनाला आग लागण्यापूर्वी त्याने काही दुकानदारांना ओरडताना आणि एका महिलेबद्दल बोलताना पाहिले होते. तिनेच आग लावली होती, पण तिला पकडण्यापूर्वीच ती पळून गेली आणि आगीने तिलाही वेढले आणि मग सर्व काही संपले. आता माझ्या मनात संशय येऊ लागला होता, कारण त्याआधीही शंका उपस्थित होत होत्या. कारण आधी एका महिलेचा उल्लेख केला होता आणि आता हा माणूस तिच्याबद्दल बोलत होता आणि माझी पत्नी देखील म्हणत होती की हे एका शत्रूने रचले आहे. पण एक महिला असे कसे करू शकते? इतके निष्पाप लोक ती हे कसे करू शकते? ती इतक्या निष्पाप लोकांची जीव का घेऊ शकते? आणि ती महिला कोण होती? काही काळासाठी मला त्या दिवशी माझ्या दुकानात आलेल्या आणि मी जिला मदत केली होती त्या महिलेची आठवणही आली नव्हती. मला वाटलं कदाचित देवाने त्याच्या आशीर्वादाच्या बदल्यात माझा जीव वाचवला असेल, नाहीतर मीही त्या लोकांसारखा जळून राख झालो असतो. प्लाझाचे नूतनीकरण सुरू झाले होते आणि ते पूर्ण होईपर्यंत मी माझा व्यवसाय दुसरीकडे सुरू केला. महिने उलटून गेले आणि 1 वर्ष कसे गेले हे त्याला कळलेच नाही. प्लाझा पुन्हा त्याच्या पायावर उभा राहण्यासाठी पूर्ण वर्ष लागले. यावेळी ललितने शक्य तितकी सर्व तयारी केली होती आणि त्याचा निष्काळजीपणा ही एक कारण होती. त्याने त्याची चूक ही मान्य केली. मला भीती होती की त्याला खटला भरावा लागेल किंवा तुरुंगात जावे लागेल, पण देवाच्या कृपेने तो लवकरच कायद्याच्या नजरेत निर्दोष सिद्ध झाला. ललितला काळजी होती की हे लोक आता इथे दुकाने उघडणार नाहीत आणि व्यवसाय पूर्वीसारखा चांगला राहणार नाही. पण देवाने मी त्याला आश्वासन दिले की सर्व काही ठीक होईल आणि देवावर विश्वास ठेवण्याचा आग्रह केला. माझ्या शब्दांनी ललितला प्रोत्साहन दिले आणि तो पुन्हा कठोर परिश्रम करू लागला. 1 वर्षानंतर मी त्याच प्लाझामध्ये, त्याच दुकानात, त्याच ठिकाणी परतलो आणि माझ्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या. माझ्या दुकानात सुरक्षा कॅमेऱ्यांचे पूर्ण नियंत्रण होते. मी बहुतेकदा माझ्या दुकानातच असेन आणि जर काही समस्या आली तर मीच ती हाताळत असे. नवीन प्लाझाच्या उद्घाटनाच्या दिवशी ललितने मला सांगितले की जर मला काही समस्या आल्या तर ताबडतोब फोन कर आणि नेहमी बाहेर जाऊ नकोस. आधी लोकांना सुरक्षित बाहेर काढ. मी त्याच्याकडे हसलो, कारण तो खूप सतर्क आणि संवेदनशील झाला होता. त्याची अवस्था पाहून मला जाणवले की तो स्वतःचे रक्षण करण्याचा प्रयत्न करत आहे. वेळ निघून गेला आणि 1 वर्षानंतर एकेकाळी धुराने आणि किंचाळण्याने भरलेले शहर पुन्हा जिवंत झाले. ललितचे स्वप्न, नवीन रंग, चमकणारी काच आणि आधुनिक सुरक्षा दिवे असलेला तो भव्य प्लाझा पुन्हा उभे राहिला. आरसे आणि आधुनिक सुरक्षा दिव्यांसह जणू राखेतून पुनर्जन्म झाला आहे. लोक त्या भूतकाळातील दुर्दैव विसरले होते, पण माझ्यासाठी जखमा अजूनही ताज्या होत्या. मी जेव्हा जेव्हा माझ्या दुकानात बसायचो, सतत कॅमेऱ्याच्या स्क्रीनवर लक्ष ठेवत असे, कारण आता संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी माझ्यावर होती
आणि नवीन कॅमेरे प्रत्येक भेट देणाऱ्यांवर लक्ष ठेवत होते. ललित खूप बदलला होता. त्याच्या चेहऱ्यावर पूर्वीची चमक परत आली होती, पण त्याच्या मनाच्या कोपऱ्यात अजूनही भीती जाणवत होती. तो अनेकदा येऊन माझ्यासोबत बसायचा आणि म्हणायचा की इमारत पूर्ण झाली आहे, पण हजारो लोकांचे ओझे नेहमीच त्याच्या आत्म्यावर राहील. मी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण माझे मन अजूनही अस्वस्थ होते. दुकान पुन्हा सुरू झाले होते. ईशानचा चुलत भाऊ आता व्यवसाय सांभाळत होता, पण ईशानची अनुपस्थिती अजूनही माझ्या हृदयाला कुरतडत होती. एके दिवशी संध्याकाळचा सूर्य मावळत असताना आणि प्लाझा ग्राहकांनी गजबजलेला असताना, जेव्हा आयुष्यात असं वळण आलं ज्याची मी कल्पनाही केली नव्हती, मी काउंटरवर बसून हिशोब तपासत होतो, तेव्हा अचानक तो परिचित सुगंध हवेत पसरला. मला वाटलं की हा एक भ्रम असेल, पण जेव्हा मी डोकं वर केलं तेव्हा माझ्या हातातून पेन खाली पडला. तीच बाई माझ्या समोर उभी होती, काळा बुरखा घातलेला. तिचा चेहरा झाकलेला, फक्त तिचे डोळे दिसत होते आणि तिच्या आत तीच खोल वेदना होती. क्षणभर मला वाटलं की मी काहीतरी भयानक स्वप्न पाहत आहे, पण तिच्या आवाजाने मला पुन्हा वास्तवात आणलं. ती म्हणाली, भाऊ, तुम्ही मला ओळखलं का? तिच्या आवाजात वर्षापूर्वीचा सारखाच थरथर आणि असह्यता होती. माझे हृदय धडधडू लागले, कारण ती गेल्या वेळी भेटल्यापासून सर्व काही बिघडले होते. तिला एका महागड्या गाडीत बसताना पाहिलं होतं, तेव्हाचा तो प्रसंग मला आठवला. मी स्वतःला सावरलं, हसलो आणि माझ्या हृदयातील गोंधळ नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत म्हणालो, हो ताई, मी तुला कसा विसरू शकतो? तू कशी आहेस आणि तुझी मुलगी कशी आहे? ती रडू लागली आणि म्हणाली की तिची मुलगी अजूनही रुग्णालयात जात आहे. तिच्या सासरच्या लोकांनी न्यायालयात खटला दाखल केला आहे आणि तिच्याकडे वकिलाची फी भरण्यासाठीही पैसे नाहीत. तिने देवाकडे मदतीसाठी याचना केली. हे ऐकून मला आश्चर्य वाटले की कोणी किती सहजपणे खोटे बोलू शकते, कारण जर ती खरोखरच गरीब असती तर तिच्याकडे महागडी गाडी आणि महागडे बूट कसे असू शकतात? मला वाटले की जर मी तिला लगेच थांबवले तर सत्य कधीच बाहेर येणार नाही. मला जाणून घ्यायचे होते की त्या मुखवट्यामागे ती कोण आहे, तिचा खरा चेहरा काय आहे आणि ती बाई या प्लाझामध्ये काय येत राहते. मी शांत आवाजात म्हणालो, काळजी करू नकोस, मला सांग, मी तुला कशी मदत करू शकतो? ती पुन्हा रडू लागली आणि तिच्या अडचणी सांगू लागली. मी नवीन कपडे आणि काही पैसे तिच्या हातात ठेवले. तिने पैसे घेतले. तिने मला आशीर्वाद दिला, पण नंतर एक विचित्र मागणी केली. तिला जाड ब्लँकेट, हिवाळ्यातील अंथरूण आणि वरच्या मजल्यावर चांगला माल आला आहे. सौदा करण्याची हिंमत तिच्यात नसल्याने मी कोणाला कमी किमतीत मागू शकते का? माझ्या अंतर्मनाने मला इशारा दिला, कारण वरचा भाग बहुतेक घाऊक असतो. तिथे एक गोदाम होते आणि त्यावेळी तिथे क्वचितच गर्दी असायची. मी ताबडतोब वरच्या मजल्यावरच्या एका दुकानदाराला, ज्याला मी ओळखत होतो, त्या महिलेची काळजी घेण्यासाठी बोलावले. त्या महिलेने माझे आभार मानले आणि ती दुकानातून निघून गेली. मी माझ्या कर्मचाऱ्याला ग्राहकांकडे जाण्याचा इशारा केला आणि शांतपणे तिच्या मागे गेलो. गर्दीने मला रोखले. ती लिफ्टकडे गेली, पण परत अचानक वळून पायऱ्यांकडे गेली. एक गरीब असहाय्य महिला लिफ्ट सोडून 5 मजली जिना का चढते? मी माझे बूट काढले, आवाज येऊ नये म्हणून ते हातात धरले आणि गुप्त हेराप्रमाणे तिच्या मागे गेलो. आम्ही जसजसे वर गेलो तसतसे आवाज कमी कमी होत गेला. 3रा मजला, 4था आणि नंतर 5वा. तिथले वातावरण प्लाझाच्या इतर भागांपेक्षा वेगळे होते. तिथे मोठे हॉल होते, जे गोदामे म्हणून काम करत होते. लांब कॉरिडॉर मंद प्रकाशात होते आणि आजूबाजूला शांतता होती. सगळीकडे मंद प्रकाश आणि शांतता होती. ती बाई क्षणभर थांबली आणि मागे येऊन पाहण्यासाठी मान वळवली. मी लगेच एका मोठ्या खांबाच्या मागे लपलो. माझे हृदय इतके वेगाने धडधडत होते की मला वाटले की तिला ते ऐकू येईल. जेव्हा तिला खात्री झाली की कोणीही तिच्या मागे येत नाहीये, कोणीही तिचा पाठलाग करत नाही याची खात्री पटल्याने ती कॉरिडॉरच्या अगदी टोकाकडे गेली. तिथे ती एक खास दरवाजाजवळ थांबली, जिथे सुरक्षा नियंत्रण आणि अग्निशमन यंत्रणेच्या मुख्य तारा जोडल्या जात होत्या.
इथेच प्लाझाचे स्वयंचलित अग्निशमन अलार्म होते. प्लाझाच्या ऑटोमॅटिक अग्निशामक यंत्रणेचे नियंत्रण पॅनल जिथे होते ते ठिकाण. मी भिंतीला टेकून शांतपणे पाहत होतो. मी जे पाहिले त्यावर विश्वास ठेवणे कठीण होते. काही क्षणापूर्वी असहाय्य आईसारखी रडणारी ती स्त्री आता वेगाने आणि हुशारीने हालचाल करत होती. ती आता जलद आणि हुशारीने तिच्या बॅगेतून साधने काढत होती. तिने तिच्या बुरख्यातून एक छोटा कटर घेतला आणि अग्निशामक यंत्रणेच्या तारा एक एक करून कापायला सुरुवात केली, जेणेकरून आग लागली तर अलार्म वाजणार नाही. कारण गेल्या वेळी ही यंत्रणा काम करत नव्हती. हा योगायोग नव्हता. ही महिला एकतर करिअर गुन्हेगार होती किंवा ती काही गंभीर सूड घेण्याचा कट रचत होती. तिच्या वागण्यावरून हे स्पष्ट होत होते की तिला इमारतीचा संपूर्ण आराखडा माहीत होता. तार कापल्यानंतर ती पुढे गेली. जिथे कपड्यांचे मोठे गट्टे ठेवले होते तिने तिच्या बॅगेतून पेट्रोलच्या बाटल्या काढल्या आणि त्यावर त्या ओतायला सुरुवात केली. पेट्रोलचा तीव्र वास हवेत पसरला आणि माझ्या मनात जुन्या आठवणी जाग्या झाल्या. ती बाई पूर्णपणे बदलली होती. तिने तिचा स्कार्फ ओला केला आणि मला तिच्या चेहऱ्याचा एक भाग दिसला. तिच्या डोळ्यात दुःख नव्हते, उलट एक एक विचित्र शांतता आणि वेडेपणा जाणवत होता. ती काळ्या काढत होती आणि तिच्या बोटांना अजिबात थरथर कापत नव्हती. ती अशी विनाश घडवण्यास पूर्णपणे तयार होती जणू तिला खाली खरेदी करणाऱ्या निष्पाप लोकांच्या जीवाची काहीच पर्वा नव्हती. मी माझा मोबाईल फोन काढला आणि थरथरत्या हाताने चित्रीकरण सुरू केले, कारण हा पुरावा महत्वाचा होता. नाहीतर कोणीही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. ती बाई आगीची काडी काढून पेटवणारच होती. तेवढ्यात ती क्षणभर थांबली आणि हातातल्या काडीकडे पाहत राहिली, जणू काही ती ज्वाला पेटण्याची वाट पाहत होती आणि पुन्हा सर्व काही जळून राख होईल. अंधारात लपून मी श्वास रोखून धरला. ती पुढे काय करेल याचा विचार करत होतो. या इमारतीबद्दल किंवा तिथे राहणाऱ्या निष्पाप लोकांबद्दल तिला का राग आहे, का, असा विचार करत मी माझा श्वास रोखून धरला. पेट्रोलचा वास इतका तीव्र झाला होता की मला भीती वाटत होती की याचा माझ्यावर परिणाम होईल. ती बाई तिच्या कामात पूर्णपणे गढून गेली होती आणि मी या भयानक वास्तवाचा एकमेव साक्षीदार होतो, जे काही क्षणातच आपत्तीत बदलू शकले असते. त्या शांत ठिकाणी मला मृत्यूचे हादरे जाणवले. मला कळले की तयारी सुरू होती आणि जाणवले की हा खरा शत्रू अपघात नव्हता, तर ही महिला आणि तिच्या मागे असलेला अज्ञात पुरुष होता, ज्याने यापूर्वी अनेक घरे उद्ध्वस्त केली होती आणि आता पुन्हा ते करण्याचा विचार करत होता. वरच्या त्या निर्जन भागात पेट्रोलचा तीव्र वास येत होता. त्या दुर्गंधीमुळे माझा श्वास विषारी होत होता आणि जीवन आणि मृत्यूमध्ये अगदी एका काडीच्या अंतरावर होते. असहाय्यतेचे नाटक करणारी ती स्त्री माझ्या समोर एक गुन्हेगार बनली होती आणि तिच्या हातातली काडी कोणत्याही क्षणी आग लावू शकते. ती अशी काडी पेटवू शकली असती ज्यामुळे ही इमारत आणि हजारो कुटुंबाची स्वप्ने जळून खाक झाली असती. मी तिच्या प्रत्येक हालचाली माझ्या मोबाईल कॅमेऱ्यात शांतपणे रेकॉर्ड केल्या होत्या. अग्निशामक यंत्रणेच्या तारा कापणे आणि पेट्रोल टाकणे माझ्याकडे आता जे काही पुरावा म्हणून होते. तिने काडी पेटवण्यासाठी हात वर करताच माझे रक्त खवळले आणि मी ठरवले की मी आता गप्प राहू शकत नाही. मी माझ्या सर्व शक्तीनिशी उडी मारली आणि ती काही करण्याआधीच तिच्यावर झडप घातली. तिला काही समजण्याआधीच मी तिचा हात धरला, तो फिरवला आणि मोठ्याने म्हणालो, बस आता. माझा आवाज शांततेत प्रतिध्वनित झाला आणि ती स्त्री घाबरली. तिच्या चेहऱ्यावरील निरागसता आणि डोळ्यातील लाजाळूपणा क्षणातच नाहीसा झाला. त्याऐवजी राग आणि सूड घेण्याची तीव्र इच्छा स्पष्ट दिसत होती. ती जखमी सापासारखी माझ्या हातापासून तिचा हात सोडवण्यासाठी धडपडत होती, पण मी तिचे मनगट घट्ट धरले होते. मी तिला ओढत जिन्यांकडे नेले. ती ओरडली, शिव्या दिल्या आणि तिचा बुरखा सोडण्यासाठी मला मारहाण केली, पण मी ऐकले नाही. मी तिला खाली आणले. मी तिला सुरक्षा रक्षकांच्या कडक देखरेखीखाली उभे केले आणि लगेच माझा फोन बाहेर काढला. मी पहिला फोन ललितला केला आणि त्याला ताबडतोब माझ्या दुकानात येण्यास सांगितले, कारण प्लाझाचा शत्रू पकडला गेला आहे आणि तो कोण आहे यावर तो विश्वास ठेवत नाही. मी पुढचा फोन पोलिसांना केला आणि त्यांना सांगितले
की शेवटच्या क्षणी एक अनर्थ कसा टळला. काही मिनिटातच ललित दुकानात पोहोचला. तो धापा टाकत होता. त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती आणि कपाळावर घाम येत होता. जमिनीवर बसलेल्या पहारेकऱ्यांनी वेढलेल्या आणि रडणाऱ्या त्या महिलेला पाहताच त्याचे पाऊल थांबले. त्याचा चेहरा फिकट पडला आणि तो दगडात रूपांतर झाला. त्याच्या डोळ्यात ओळख, दुःख, पश्चाताप आणि खोल आश्चर्य हे सर्व मिसळले होते. जणू काही तो वर्तमानातून एखाद्या वेदनादायक भूतकाळात बुडाला होता. त्याच्या अभिव्यक्तीने मला समजले की हा शत्रू केवळ वैयक्तिक नव्हता, तर तो खोलवरचा होता. मग ललितने फक्त एकच शब्द उच्चारला, कामिनी. जो वर्षानुवर्षे वेदना लपवत होता. तोपर्यंत पोलीस आले होते. मी इन्स्पेक्टरला नुकताच बनवलेला व्हिडिओ दाखवला आणि तिला नियंत्रण कक्षात नेण्यात आले आणि सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यात आले, ज्यामध्ये ती महिला अग्निशमन यंत्रणेत छेडछाड करताना आणि पेट्रोल फवारताना स्पष्टपणे दिसत होती. पुरावे इतके मजबूत होते की कामिनीला पळून जाण्याचा कोणताही मार्ग नव्हता. पोलीस कडक होते आणि सर्वत्र उपस्थित होते. पोलिसांची तीव्रता आणि तिच्या सभोवताली असलेले पुरावे पाहून त्या महिलेचे खोटे धाडस तुटले आणि तिने पोलिसांसमोर कबूल केले. पण पश्चातापाऐवजी तिच्या शब्दांमध्ये विजय आणि द्वेषाची एक विचित्र भावना भरली होती. ती ओरडू लागली, हो, मी सगळं केलं. मी आगही लावली आणि आजही मला ही इमारत जाळून राख करायची होती. ललितला मी वर्षानुवर्ष माझ्या हृदयात जपून ठेवलेली वेदना, त्याने दाबून ठेवलेली वेदना कळावी अशी माझी इच्छा होती. तिने माझ्याकडे द्वेषाने पाहिले आणि म्हणाली की मी मुद्दाम माझ्याशी संवाद साधण्यासाठी आणि माझी सहानुभूती मिळवण्यासाठी माझ्याकडे आली होती, कारण तिला माहीत होते की या ठिकाणच्या सुरक्षेचे नियंत्रण माझ्याकडे आहे. म्हणून तिने स्वतःला सोडून दिले होते. माझे त्यावर नियंत्रण आहे म्हणून तिने गरीब असल्याचे भासवले, जेणेकरून मला तिच्यावर संशय येऊ नये आणि ती सहजपणे पुढे जाऊन तिचे काम करू शकेल. गेल्या वेळीही ती अशाच प्रकारे यशस्वी झाली आणि आमची सहानुभूती तिचे सर्वात मोठे शस्त्र बनली. पण यावेळी मी सगळं उद्ध्वस्त केलं. पोलिसांनी तिला हातकडी लावून जीपमध्ये नेलं तर ललित खुर्चीवर कोसळला. जणू त्याची सगळी शक्ती संपली होती. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती गेल्यानंतर मी ललितच्या खांद्यावर हात ठेवला, त्याला पाणी दिले आणि विचारले की ती महिला कोण होती आणि तुला तिच्याबद्दल इतका तीव्र द्वेष का होता की ती हजारो निष्पाप लोकांना मारू शकते. जीव. ललितने एक दीर्घ श्वास घेतला, त्याचे अश्रू पुसले आणि थरथरत्या आवाजात समजावून सांगू लागला की ती महिला कामिनी होती, त्याची विद्यापीठातील वर्ग मैत्रीण. ते एकमेकांवर खूप प्रेम करत होते आणि एकत्र जगण्याचे आणि मरण्याचे वचन दिले होते आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर लग्न करण्याचे स्वप्न पाहिले होते. कामिनी एका अतिशय गरीब कुटुंबातून आली होती. तिचे वडील एक निकृष्ट दर्जाचे कारकून होते, परंतु तिच्या साधेपणाने, स्वाभिमानाने आणि निरागसतेने ललितचे मन जिंकले होते. मी तिच्यावर नेहमीच प्रेम करत असे. तिने माझे मन जिंकले होते. मी तिला आश्वासन दिले होते की आमच्या प्रेमात कधीही कोणताही अडथळा येणार नाही. ललित क्षणभर गप्प बसला, जणू काही तो भूतकाळातील आठवणींना उजाळा देत होता. जेव्हा त्याने त्याच्या कुटुंबाला याबद्दल सांगितले तेव्हा त्याच्या पालकांनी स्पष्टपणे नकार दिला. त्याला एका श्रीमंत आणि प्रतिष्ठित कुटुंबातील सून हवी होती, जी त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेशी जुळेल. त्यांनी कामिनीच्या गरिबीची थट्टा केली आणि तिच्यावर दबाव आणला तिला इस्टेटमधून काढून टाकण्याची आणि कुटुंबात तिला स्थान न देण्याची धमकी दिली. तिने तिच्या परीने प्रयत्न केले पण ती प्रतिकार करू शकली नाही. त्याने तिच्याशी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्नही केला, पण तो परिस्थिती पुढे झुकला. कामिनीला संपत्ती, कुटुंब आणि वारसा यासाठी विश्वासघात आणि त्याग झाल्यासारखे वाटले. तिला असे वाटले की जणू तिला तिच्या आयुष्यातून काढून टाकण्यात आले आहे, तिला ओझे मानले गेले आहे. ती त्याला कधीही माफ करणार नाही. तिला नोकरीवरून काढून टाकण्यात आले, तिने त्याला कधीही माफ केले नाही आणि तिला विश्वासघात झाल्याचे वाटले. राग, धक्का आणि सूड उगवण्याच्या इच्छेने भरलेल्या कामिनीने एका खूप श्रीमंत वयस्कर पुरुषाशी लग्न केले. बाहेरून तिचे जीवन आनंदी दिसत होते. पैशाने भरलेले आयुष्य चांगले होत चालले होते,
पैसे, गाड्या आणि हवेली मिळाल्याने, पण तिच्या हृदयात दडलेला द्वेष कधीच कमी झाला नाही. तिला वाटले की प्लाझा आणि त्याचे यश गरिबीच्या जुन्या जखमांवर मीठ चोळण्यासारखे आहे. म्हणून तिने त्याची सर्व संपत्ती दान केली, जसे आहे तसेच. म्हणून त्याने त्याची सर्व संपत्ती आणि संसाधने एकाच उद्देशासाठी वापरली, तिची शांती नष्ट करण्यासाठी आणि तिचे सर्व यश नष्ट करण्यासाठी. पण जेव्हा तो शांत झाला आणि उभा राहिला, तेव्हा तिचा वेडेपणा वाढला आणि ती पुन्हा तिच्या त्याच घृणास्पद खेळात रमली. मी शांतपणे माझे विचार ऐकत राहिलो. आता मला त्या महिलेची महागडी गाडी आणि तिचा सुंदर कामुक चेहरा यात रस होता. तिच्या बदललेल्या वागण्यामागील कारण स्पष्ट झाले. ती गरीब नव्हती, उलट ती सुडाच्या आगीने ग्रासली होती. तिने तिचे संपूर्ण आयुष्य द्वेषात बुडवले होते. तिच्या वेडामुळे किती निष्पाप मुले अनाथ झाली आणि किती मारली गेली हे तिलाही कळले नाही, आणि किती महिला विधवा झाल्या. तिचा एकमेव उद्देश ललितला हानी पोचवणे होता, जरी त्यासाठी हजारो जीव गमवावे लागले तरी. कामिनीचा खटला न्यायालयात गेला, जिथे मी एक प्रमुख साक्षीदार होतो. माझ्याकडे असलेल्या व्हिडिओ पुराव्यांवरून तिचे गुन्हे सिद्ध झाले. तिच्यावर खून, दहशतवाद आणि देशाचे अब्जावधी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप होता. तिचा पती एक प्रसिद्ध व्यापारी, याने तिच्याशी संबंध तोडले आणि सत्य बाहेर येताच तिला घटस्फोट दिला. कामिनी पूर्णपणे एकटी पडली. तिची संपत्ती, तिची गाडी आणि तिचा प्रभाव, ज्यावर ती गुन्हे करण्यासाठी अवलंबून होती, ते सर्व गेले. न्यायालयाने तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तिला तुरुंगात नेले जात असताना तिच्या चेहऱ्यावर अभिमानाचे हास्य राहिले नाही, उलट तिच्या चेहऱ्यावरील अहंकारी हास्य गेले होते. पण भीती आणि पश्चाताप स्पष्ट दिसत होता. एकेकाळी इतरांना नष्ट करण्याचा प्रयत्न करणारी स्त्री आता तिच्या स्वतःच्या द्वेषाच्या तुरुंगात अडकली होती. तिच्या जीवनाचा सर्व उद्देशच हरवून बसला होता. आता यातून सुटका नव्हती. त्यानंतर ललितने त्याच्या प्लाझाचा मोठा भाग त्या अनाथ आणि विधवांना दान केला, ज्यांनी या दुर्घटनेत प्रियजन गमावले होते. त्याने कामिनीला कायद्याच्या स्वाधीन केले, पण त्याचा मनावरचा भार हलका करण्यासाठी मानवतेची सेवा करण्याचा मार्ग निवडला. तो अजूनही म्हणतो की इमारती पुन्हा बांधता येतात, पण गमावलेले जीव आणि तुटलेला विश्वास कधीही परत मिळवता येत नाही. प्लाझा बाहेरील जीवन सामान्य झाले होते, पण यावेळी सुरक्षा केवळ कॅमेऱ्यांवर अवलंबून नव्हती, तर आपल्या सर्वांच्या समजुतीवर आणि जबाबदारीवर अवलंबून होती. कामिनीचे नशीब आपल्या सर्वांसाठी एक धडा होता की सुडाची आग कोणाविरुद्धही पेटवली पाहिजे. शेवटी ते सर्वांचेच होते. ती कोणत्याही उद्देशाने पेटवली असली तरी ती शेवटी सर्वांना जाळून टाकते. आग प्रथम ती पेटवणाऱ्याला जाळते. मदत मागणाऱ्या महिलेने तिच्या सूडबुद्धीने लाखो लोकांचे जीव धोक्यात घातले, फक्त तिच्या स्वतःच्या मनःशांतीसाठी. तिने फक्त स्वतःच्या मनःशांतीसाठी इतका निर्दयी गुन्हा केला आणि आज ती तुरुंगात शिक्षा भोगत आहे. तिचा अंत फार दूर नाही. ही फक्त एक कहाणी नाही, तर एक गहन धडा आहे. कोणत्याही कारणास्तव कोणत्याही ठिकाणी राहू नका. इतरांना आनंदी आणि समृद्ध पाहून सहन न होणाऱ्या लोकांसाठी. तर मित्रांनो, ही आजची कहाणी होती. या कथेबद्दल तुमचे काय मत आहे, कृपया कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.